नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत आहे ती म्हणजे डुबुक वडे। ही नगर भागाची रेसिपी आहे। यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया। इथे मी घेतले आहेत 5-6 हिरव्या मिरच्या, लसण 10-15 लसणाच्या पाकळ्या, अद्रक, मीठ, हळद, धने, खसखस, तेजपत्ता, ही जावित्री, ही दालचिनी, 2-3 लवंगा, दगडफूल आणि चक्री फूल, हा गरम मसाला घेतलाय, सुकं खोबरं घेतलंय आणि ही 3 कांदे घेतलेत मसाल्यासाठी। आणि वडी बनवण्यासाठी 1 वाटी बेसन, थोडीशी कोथिंबीर, थोडासा ओवा, हळद, जिरे आणि मीठ आणि टोमॅटो आणि तेल। मग आता आपण सगळ्यात पहिले कांदे भाजून घेऊया आणि सुकं खोबरं गॅसवर भाजून घेऊया। आपलं सुकं खोबरं भाजून झालंय, कांदे भाजतात तोपर्यंत आपण इकडे मसाला भाजून घेऊया गॅसवर। थोडंसं तेल घालूया। इथं मिरच्या भाजून झाल्यात आपल्या, आता मिरच्या काढून घेऊया आणि यामध्ये धने आणि हा गरम मसाला आपण भाजून घेऊ। खोबरं कापून घेतलंय, धने पण भाजलेत आपले। सगळा मसाला यात टाकून घेऊया। थोडंसं तेल घालूया वरती। हे कांदे पण भाजलेत, गॅस बंद करून घेऊया। कांदे याच्यात टाकून देऊया आपण। मसाला चांगला भाजून झालाय आपला। आता आपण मसाला काढून घेऊया ताटामध्ये। मसाला चांगला भाजलाय, आता याच तव्यामध्ये आपण वडीचं पीठ तयार करून घेऊया। त्यासाठी यात आपण पीठ या ताटात घेऊया। कोथिंबीर बारीक चिरून टाकूया त्यात। ओवा थोडा हातावर असा करून टाकूया सगळं, आणि जिरे, मीठ आणि हळद ते पण यात मिक्स करून घेऊया। यात आता पाणी घालून त्याची पातळ पेस्ट तयार करूया। पीठ मी चाळून घेतलं होतं, पीठ चाळून घ्यायचं कारण त्यात गिठोळ्या नाही झाल्या पाहिजे म्हणून। थोडंसं पाणी टाकूया। हातानेच मिक्स करायचं म्हणजे गिठोळ्या राहत नाही त्याच्यात। थोडंसं तेल टाकू याच्यात।
त्यात हे पीठ वतून घेऊ. परतून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा. हाताला थोडं पाणी लावून हे असं काढून घ्यायचं. थोडंसं पाण्याने पसरून घ्यायचं. तर यावर आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवून हे 5-10 मिनिटासाठी वाफवून घेऊया. मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तोपर्यंत. आपला मसाला वाटून झालाय. आता वडे पण शिजले असेल आपले, बघून घेऊया. वडे शिजले. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थंड करून घेऊया. वडे थंड होते तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊया व्यवस्थित. पातेलं ठेवलं त्यात आपण थोडंसं तेल घालून घेऊ. तेल तापलं, हा टोमॅटो एक टाकून घ्या. थोडं झाकण ठेवायचं. गॅस कमी ठेवायचं. टोमॅटो पण आपले बारीक झाले. यात आपण मसाला टाकून देऊया. मसाला आपण तेलात भाजलेला आहे त्यामुळे काय जास्त भाजून घ्यायचं नाही. मसाला सगळं असं काढून घ्यायचा. इकडे वडी पण थंड झाले तर आपण त्याला चाकून कापून घेऊया. पाणी आता ह्याच्यात टाकून घेऊया.
जास्त पातळ पण नाही करायचं, घट्टच ठेवायचं ते. थोडंसं पाणी अजून घालून देऊ. त्याला चांगली उकळी काढून घेऊया. उकळी आली, याच्यात उकळी आली. आता आपण हे वडे त्यात सोडून देऊ. सुट्टे करून याच्यात टाकून या तव्यामध्ये आपण थोडंसं बाजरीचं पीठ भाजून घेऊया. हे थोडंसं बाजरीचं पीठ आहे, हे थोडं आपण याच्यात भाजून घेऊ. आपलं पीठ भाजत आलंय. आता गॅस बंद करून घेऊया पिठाचा. त्या ताटात काढून घेऊया आपण. तव्यातच आपण वडे केले, ते वड्याचेच पापड आहेत, ते आपण त्यात टाकले. पिठात थोडंसं पाणी टाकून घेऊया. पाणी त्याच्यात वतून देऊ. त्याला मिक्स करून थोडंसं पाणी अजून टाकूया, कारण पीठ टाकले पीठ घट्ट होईल. आणि पुन्हा झाकण ठेवून 10-15 मिनिटं त्याला शिजवून देऊ. आता आपली भाजी झाली आहे, काढून बघूया. मस्त रस्सा उकळी आली त्याला. ह्याला गावाकडे आमच्या इकडे डुबुक वडीचं कालवण बोलतात. आता हे शिजलंय, गॅस बंद करूया आणि आता माझ्या मुलाला स्तवनला टेस्ट करायला देऊया. स्तवनला तर आवडलं. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.